आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. जुनी पेन्शन प्रकरणाला पुन्हा गती. 26 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 197 सकारात्मक आदेश. अजूनही एकालाही प्रत्यक्ष पेन्शन नाही. 27 जुलै 2026. पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. जुनी पेन्शन योजनेसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील मूळ याचिकेला पुन्हा गती मिळाली असून 26 नोव्हेंबर रोजी ह्या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून मूळ याचिका नियमित सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात येणार असल्याने राज्यभरातील जुनी पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार जुलै 2015मध्ये सर्वोच्च न्यायालयात SLP क्रमांक 020037/2015 केस क्रमांक 009512/2018 ह्या मूळ याचिकेची नोंद झाली होती. त्यानंतर सप्टेंबर 2018मध्ये वरिष्ठ वकिलांच्या माध्यमातून झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य शासनाला 1 वर्षाच्या आत मागणीची पूर्तता करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले जाते. मात्र ह्यानंतरच्या काळात विविध याचिकाकर्त्यांनी स्वतंत्र अर्ज व याचिका दाखल केल्याने मूळ याचिकेच्या सुनावणीत अडथळे निर्माण झाले. 30 एप्रिल 2019च्या लार्जर बेंचच्या आदेशानंतरही वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका दाखल झाल्यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीत झाले. 2020 ते 2021 या कालावधीत तब्बल 7 नवीन आक्षेपात्मक याचिका दाखल करण्यात आल्या. त्यामुळे मूळ याचिकेची सुनावणी पुढे ढकलली गेली. त्याचबरोबर 2021 नंतर सुमारे 18 महिने आवश्यक कागदपत्रे आणि अनुपालन सादर न झाल्यामुळे ऑक्टोबर 2023 पर्यंत हे प्रकरण वारंवार पुढे ढकलले जात राहिले. यानंतर ऑक्टोबर 2023मध्ये वरिष्ठ वकिलांच्या माध्यमातून आवश्यक अर्ज सादर करण्यात आल्यानंतर डिसेंबर 2023 पासून सुनावणीला पुन्हा गती मिळाली. 26 जुलै 2024 रोजी 33 टॅक्स याचिकांपैकी 4 याचिका न्यायालयाने फेटाळल्या, तर उर्वरित 29 याचिकांमधील त्रुटी दूर करण्यासाठी वेळ देण्यात आला. त्यामुळे मूळ याचिका पुन्हा नियमित सुनावणीसाठी मार्ग मोकळा होण्यास मदत झाली. मे 2025मध्ये वरिष्ठ वकिलामार्फत तिसरी अर्जांची सादर करण्यात आली. ऑगस्ट 2025 पासून नियमित सुनावणी सुरू झाली आणि अंतिम निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात होती. आता 20 जुलै 2026 रोजी वरिष्ठ वकील माननीय विपिन सांघवी यांच्या माध्यमातून चौथ्यांदा अर्जांची मेन्शनिंग करण्यात आली असून नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून ही मूळ याचिका पुन्हा नियमित सुनावणीसाठी येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान 30 एप्रिल 2019च्या लार्जर बेंचच्या आदेशाने शासनाच्या सर्वोच्च न्यायालयात सादर केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत ह्या आदेशासह संपूर्ण प्रकरणाचा विचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आतापर्यंत 197 सकारात्मक न्यायालयीन आदेश पारित झाले असले तरी त्यापैकी एकाही पीडित कर्मचाऱ्याला प्रत्यक्षात जुनी पेन्शन लागू झालेली नाही अशी बाब समोर आली आहे. त्यामुळे केवळ अनुकूल आदेश मिळणे पुरेसे नसून त्याची प्रतीक्षा अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याची भावना पेन्शनधारकांमध्ये व्यक्त होत आहे. ह्याच पार्श्वभूमीवर जुनी पेन्शन चळवळीतील कार्यकर्ते प्रदीप महाले यांनी सर्व पेन्शन पीडितांना आवाहन केले आहे की दिशाभूल करणाऱ्या अफवा, अपूर्ण माहिती किंवा चुकीची पोस्टवर विश्वास ठेवणे तसेच न्यायालयीन प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. शासन आणि न्यायालयीन लढ्यात सर्व संबंधितांनी एकत्रितपणे सकारात्मक भूमिका घेऊन प्रयत्न सुरू ठेवावेत असेही त्यांनी म्हटले आहे. आता 26 नोव्हेंबरच्या सुनावणीकडे राज्यभरातील जुनी पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचारी, शिक्षक आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष लागले असून सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील कारवाईत या बहुचर्चित प्रकरणाला निर्णायक दिशा मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचते.